नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजीराजे भोसले इकडे सांगत होते की माझं आणि मुख्यमंत्र्यांचं ठरलंय आणि त्यानुसारच मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील, घोषित करतील. तिकडे संजय राऊत घोषणा करत होते की शिवसेनेचा उमेदवार फायनल झालाय आणि त्याच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येईल. शिवसेनेनं कोल्हापूरचाच उमेदवार राज्यसभेसाठी नक्की केला आणि राजेंना शिवसेना पाठिंबा देणार नाही हेही नक्की झालं. राजेंनीही शिवसेनेची उमेदवारी घ्यायची नाही हे पक्क केलं आणि आता राजेंची उमेदवारी चालणार की नाही याबाबतचे अनेक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये. कदाचित शेवटच्या क्षणापर्यंत राजकारण कोणत्याही अंगाने बदलेल, पण या सगळ्यात संभाजीराजेंचा गेम कोणी केला हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित राहतो. भूतकाळाचा विचार केला तर भारतीय जनता पक्षानं 6 वर्षापूर्वी युवराज संभाजीराजेंना कोणत्याही अटी शर्तीशिवाय खासदारकी बहाल केलेली होती आणि याच राजेंना खासदारकी बहाल केली म्हणून शरद पवारांनी टीका केलेली होती, अगदी कुत्सित शब्दात. हेच संभाजीराजे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवारात दाखल झालेले होते. तिथून ते बाहेर पडले आणि भाजपत न जाता खासदार झाले. राजेंना पुन्हा खासदार व्हावं वाटलं आणि राजेंच्या अपक्ष खासदार होण्याच्या तयारीला सुरुवात झाली. यात एक मोठा तुलनात्मक बदल समाज माध्यमांच्या मध्ये चर्चेला येऊ लागला. 2 राजांचा. एक राजे उदयनराजे भोसले जे सातारच्या गादीचे आहेत आणि दुसरे राजे कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले. या दोघांच्या मध्ये तुलना होऊ लागली. उदयनराजेंनी कधीच आपल्या स्वाभिमानाला सोडून कोणाला उमेदवारी मागितली नाही की कोणाकडून पदाची भीक देखील मागितली नाही. उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाकडून ते पराभूत झाले. राष्ट्रवादी काँग्रेस विजयी झाला. लक्षात घ्या, साताऱ्यात उदयनराजेच्या पराभवासाठी शरद पवारांनी आपल्या जवळच्या मित्राला उभं केलं आणि उदयनराजेंचा पराभव घडवून आणला. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने सन्मानानं उदयनराजेंना परत राज्यसभेवर घेतलं. त्याच्या आधी छत्रपती संभाजींना देखील राज्यसभेवर घेतलेलं होतं. उदयनराजेच्या पराभवासाठी शरद पवार काम करत होते आणि इकडे शरद पवारांनी नांदेडमध्ये संभाजीराजेंना आपला पाठिंबा घोषित करून टाकला. काही दिवसातच शरद पवार बदलले आणि म्हणाले की आमचा पाठिंबा शिवसेनेने राजेंना पुरस्कृत केलं तर होता, आमचा पाठिंबा शिवसेनेला असेल, राजेंना नाही. हा गेम कसा झालाय, कोणी केलाय, कशासाठी केलाय, जे काही प्रश्न आहेत. हा गेम शरद पवारांनी संभाजीराजेंचा केला आहे, हा गेम शिवसेनेनं संभाजीराजेंचा केला आहे की अन्य कोणी केला आहे. आता संभाजीराजेंच्या समोर निवडणूक लढणे हा पर्याय शिल्लक आहे का? तरीही ते लढतील का की भारतीय जनता पक्षाकडून समर्थनाची अपेक्षा करतील? भारतीय जनता पक्ष आपली पूर्वीची ऑफर नाकारून गेलेल्या राजेंना परत एकदा संधी देईल का हा देखील एक मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहतो. खरं तर यात राजेंच्या हाती काय लागलं? मुळात आपण पदासाठी इच्छुक आहोत ही भावना महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निघून गेली. हे राजेंचं नुकसान झालं. राज्यसभेचं पद हे छत्रपतींच्या वारसदारापेक्षा नक्कीच मोठं नाही आहे. सन्मान छत्रपतीच्या वारसदारामध्ये अधिक आहे राज्यसभा सदस्य होण्यापेक्षा. त्यासोबतच राजेंना शिवसेनेकडे जावं लागलं आणि शिवसेनेनं नाकारलं. इथेही राजेंचा कमीपणा झाला. राजेंना खासदारकी मिळू नये यासाठी प्रयत्न का झाले हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. उदयनराजे आणि संभाजीराजे या 2 व्यक्तिमत्वाच्या मध्ये फरक इतका आहे की संभाजीराजेंना सकल मराठा समाजाचं नेतृत्व करायचं आहे
आणि त्यासाठी आपली स्वतंत्र यंत्रणा उभी करायची आहे. मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून आत्ता काही मंडळी कार्यरत आहेत, त्यांचा प्रभाव देखील मराठा समाजाच्या वरती आहे. त्यामुळं पुन्हा एकदा अजून नवं नेतृत्व उभं करून मराठा समाजाच्या नेतृत्वात वाढ करण्याची इच्छा आत्ता प्रस्थापित असलेल्या मराठा नेत्यांच्या मध्ये असणे शक्य नाही. संभाजीराजेंच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाही आहेत. त्यांना मराठा समाजाचं नेतृत्व करायचं आहे, त्यांना नेता व्हायचं आहे आणि राज्यभर आपल्या समर्थकांची व्याप्ती वाढवायची आहे. मुळात एक गोष्ट अजून समाज माध्यमांच्या मध्ये चर्चेला येते, अजून एक मोठी समाज माध्यमांच्या मध्ये चर्चेला येते. कुळवाडी भूषण अशी उपाधी छत्रपती शिवाजी महाराजांना आपण लावतो. त्यांना रयतेचा राजा असं आपण म्हणतो. हे जाणता राजा म्हणायचं नसतं, त्यांना रयतेचा राजा असं आपण म्हणतो. तर राजा हा रयतेचा असतो, राजा हा कुटुंबाचा नसतो, राजा हा आपल्या ज्ञातीचा, जातीचा, समाज घटकाचा नसतो, तर संपूर्ण समाजाचा तो राजा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार अशा स्वरूपाचा होता, ते संपूर्ण समाजाचे राजे होते, एका जाती घटकाचे राजे नव्हते. संभाजीराजेंच्याकडून अशा स्वरूपाचं जाती घटकाचं प्रतिनिधित्व करण्याची इच्छा व्यक्त होऊ लागलेली आहे आणि त्या घटकामध्ये आत्ताच प्रतिनिधित्व करणारी मंडळी खूप मोठी आहे. आश्चर्याची आणि लक्ष द्यावी गोष्ट अशी की छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात जी काही सरदार मंडळी त्या काळात कार्यरत होती, त्यांचे वारसदार, त्यांचे वंशज आत्ता महत्वाच्या पदावर कार्यरत आहेत. म्हणजे अगदी निंबाळकर, घोरपडे या सगळ्या घराण्यातून वेगवेगळ्या ठिकाणी स्थापित झालेली मंडळी आहेत. जे सरदार आता राजकारणामध्ये आपापल्या भागाचे राजे झालेले आहेत, पण राजेंच्या वंशजांना मात्र महाराष्ट्राचं नेता होता येत नाही आहे. त्याचं कारण या समाजातील आत्ताच्या प्रस्थापित मंडळींना राजेंना एवढा मोठेपणा देणं किंवा एवढं सगळा कॅनव्हास उपलब्ध करून देणं, एवढं ग्राउंड उपलब्ध करून देणं योग्य वाटत नाही आहे किंवा परवडणारं नाही आहे. म्हणूनच संभाजीराजेंच्या राज्यसभाकडे पुन्हा एकदा जाण्याच्या मार्गामध्ये अशी व्यवधानं आलेली आहेत. संभाजीराजे सहजपणे केक वॉक करून राज्यसभेवर गेले असते तर राज्यभरात संघटना उभी करण्यासाठी त्यांना बळ मिळालं असतं. बघा, शिवसेनेचा प्रस्ताव नाकारल्यावर राजेंनी काय सांगितलं, मी मराठा मोर्चांच्या प्रतिनिधीशी बोलून याबाबत निर्णय घेईल. म्हणजे संभाजीराजे वारंवार मराठा मोर्चाच्या लोकांशी संबंध ठेवून आहेत आणि त्यांना त्याच करवी नेता व्हायचा आहे. आणि हेच नकोय नेमकं आत्ताच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमधल्या प्रस्थापित मराठा नेत्यांना. यातूनच आपल्या लक्षात येईल की संभाजीराजेंच्या राज्यसभेवर जाण्याच्या सहज सोप्या मार्गाचा गेम कोणी केला आहे आणि का केला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.